तो मराठ्यांना बोलतोय, त्या जरांगेला बोलतोय. मग जरांगेने पण स्वतःचं घरदार बघावं ना. जय त्याकडं मला तर बोलून पाठ करायला होतं. तू शिव्या देतो का तू? हा? शिव्या देतो? अरे तुझी लायकी पण नाही तुझ्या खायची. बरं मग लायकी ना माझी काय आहे सांग ना मग. हा? तू काय विचारतोय? काय तुला माझा नाही एवढा. कशाचा माज? हा? कशाचा माज? एवढं तू बोलतोय, काय करतोय, अरे तुला काय राहिले? तुला काय त्या वानगीच्या हा. आपल्या पैसे काढले काय? नाही नाही, मग त्या 10 जरांगेला हा प्रश्न विचारतो का तू? नाही नाही, काम बोलते ना, पैसे काढले तुला. मी कधी नाव घेतलं त्यांचं? तू कोण विचारणार मला? कशाला चालवत होती तू? मग तुला एका बाजूला म्हणतोय तू कुत्रं नाही आणि मग बाजूला काय एवढं का टेन्शन घेतलंय? ते केलं तू कशाला आमच्या माणसांना बोलतोय? मग तू माझ्या मागं कोण नाही तर शांत बस ना मग. तू बाबा पुढे करून. मी काय म्हणतो, तू तुझ्या नेत्यांना असाच प्रश्न विचारतो का? तू प्रश्न मांडतो त्यावेळी, उपोषण करतो त्यावेळी. त्याला काय करायचं? त्याला त्याचं घर सांभाळता येत नाही का? बाकीच्या का बरं महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न उपस्थित करतोय? तू तुझं बघ ना. अरे मग तू पण तुझं बघ ना. त्या आरक्षणाला बोलले का? ही बाबा- मग आमचं आरक्षण नाही का? अरे काय तुझ्या आरक्षणाला फरक पडणार आहे ते मला सांग. कसं पडत नाही ते सांग ना तू. काय फरक पडणार आहे? काय तुझ्या बापाचं घरचं जाणार आहे? बरं जाऊ दे तुला थोडं. आरक्षण आम्ही मागितलं आहे, तर तू तुझं मागितलंय म्हणून तर चाललाय ना विषय. घेऊन जाईल. अरे मागितलंय